सांगायचं का? हा हा तुम्हाला दाखवते माझंच उदाहरण घ्या. दाढा किडल्या माझ्या दोन्ही मटणाची तर हाडकं मला फोडायची येत नाही ती. खाया तर लय लांब राहिलं. हाडकात तर मुलकाचा जीव. पण खाता कशानं? जर आपल्या दाढा नाही त्या राहिल्या तर कसं खायचं तुम्ही सांगा की. मग आपण निर्णय चांगला घेतला पाहिजे का नाही सांगा बरं. आपल्या सेहतची आपणच काळजी घेतली पाहिजे का नाही. नमस्कार मित्रांनो. नमस्कार बहिणीनो माझ्या. तर तुमच्या कविता ताई आज कोलगेटच्या टुपा घेऊन काय करायला लागली? दोन कोलगेटनं दात घासती का काय? ही कोलगेट आहे आणि ही जी आहे हर्बल पेस्ट आहे ती. हर्बल पेस्ट आहे. तर या दोन्हीत एक फरक आहे. ते आज मी करून दाखवणार आहे. तर कलर आपली जी खायची हळद आहे ना ही ह्यात टाकायची दोन्हीत आणि दोन्हीचा कलर कसा होतोय तेवढा बघायचा का नाही बरं. म्हणजे काय बघायचं आहे काय नेमकं? डेमो 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 बघायचा आहे, पण कलर बघायचा आहे, डेमो बघायचा आहे. डेमो बघायचा आहे. हो, जे आपण पेस्ट वापरतो, ज्या पेस्टनं आपण दात घासतो, तर आपल्या हळदीपासून त्या पेस्टचा कलर कसा चेंज होतोय, ती पेस्ट कशी होती हे तुम्हाला फक्त बघायचे. त्याच्यावरनं तुम्ही समजून जाता की आपण आपलं दात ज्यानं घासतोय त्यानं स्वच्छ होत्यात, निरोगी राहत्यात, बळकट राहत्यात का लवकर पडत्यात. जे काय होतंय ही फक्त आपल्याला बघायचं आहे. ती काय सरळ आणि साध्या भाषेत यानं काय घेतलंय, आपण बाजारातनं सर्वसामान्य वस्तू आणणार कोलगेट आणि दुसरीकडे घेतलंय आपण आणलेलं हर्बल पेस्ट आयुर्वेदिक. तर आता ही दोन्ही थोडं स्क्रीम ती ताटात घेणार आहे. तर आधी ही घेते कोलगेट. दोन्ही साईडला दोन्ही पण घे. दोन्ही साईडला दोन्ही पण घेणार आहे. तर आता आपण जरा जवळनं बघूया की दोन्ही साईडला दोन्ही क्रीम घेतल्यावर यात काय काय करतील काय काय नाही ते. मी ज्यावेळेस पिलटीत घेतले दोन्हीचा कलर कसा आहे बघा. त्याचा कलर कसा आहे? एकदम लाल आहे. आणि हे आपल्या ह्याचा कलर कसा आहे? पांढरा कलर आहे. आणि साईडला घेतली आपली हळद. खायची आपली हळद तर थोडीच टाकायची आहे बरं का ती. तर आधी टाकूया ह्याच्यामध्ये विकत आणलेल्या कोलगेट मध्ये. अगं चमच्यानं कालवायचं का खाऊ दे त्याला. त्याचा कलर कसा होतोय जस जसं ह्यात मिक्स होईल ना तस तसं ह्याचा कलर कसा होतोय बघा. तर मी ह्याच्यात हे केलंय मिक्स. ह्याचा कलर कसा झालाय? पूर्ण कलर ह्याचा कसा झालाय? चेंज झालाय का नाही? बाई पूर्ण लालचं एकदम पिवळं झालं का नाही? एकदम पिवळं पण नाही. जरा थांबा की ह्याचा कलर पिवळं आहे ना ती काळं होतंय जरा नॉर्मल. थोडासा अजून कलर त्याचा चेंज होणार आहे. तोपर्यंत आपण हर्बल पेस्टचं बघू. आणि तीच बोट त्याला लावू नको. ही बोट घेते त्याला काय नाही बघा. ही तुम्हाला दिसतंय ही हाय अशी पेस्ट घट्ट व्हायला लागली आणि फक्त त्याच्यात हळदीचा थोडासा कलर चेंज व्हायला लागलाय. म्हणजे पांढऱ्याचं थोडस पिवळं व्हायला लागले, पण पेस्ट मध्ये काही इफेक्ट नाही. काही बदल हाय अशी पेस्ट आहे. तर ही आपली बघा घट्ट झाली आणि ह्यात साईड इफेक्ट नाही. तसं आता ही कसं झालंय बघा बरं तुम्ही. डिळडिळीत झाले एकदम पूर्ण त्याच्यातलं लिक्विड असं सोडायला लागले. तर आपला ही साधारण सिंपल तुम्हाला डेमो दिलाय. डेमो म्हणून तर फरक दाखवलाय की आपल्या दाताला कोणतं मजबूत कोलगेट आहे ते. आणि ही हर्बल पेस्ट जी आहे का नाही ही पूर्ण आयुर्वेदिक नॅचरल प्रोडक्ट आहे आणि कंपनी मान्यता प्रोडक्ट आहे. त्यामुळे ह्याला कुठेही वापरायला अडचण किंवा बंधन काही नाही. आपण काय करतो डोळं झाकून कोलगेट आणतोय आपल्या दाताला घासतोय. काय फरक नाही. दाढा खरं सांगायचं का? तुम्हाला दाखवते माझंच उदाहरण घ्या. दाढा किडल्या माझ्या दोन्ही मटणाची तर हाडकं मला फोडायची येत नाही ती. खाया तर लय लांब राहिलं. हाडकात तर मुलकाचा जीव. पण खाता कशानं? जर आपल्या दाढा नाही त्या राहिल्या तर कसं खायचं तुम्ही सांगा की. मग आपण निर्णय चांगला घेतला पाहिजे का नाही सांगा बरं. आपल्या सेहतची आपणच काळजी घेतली पाहिजे का नाही. मग काय केलं पाहिजे नाही. तर ही जी आलं पण उशिरा माझ्यापर्यंत आलं तोपर्यंत माझ्या दाढा किडल्या. पण किड ना त्या आपल्या दाढा किडलेल्या
राहतोयच. पुन्हा पुन्हा केल्याशिवाय राहत नाही. यातलं थोडं उगं त्या दाडात भरलं का नाही, जरा दाड आपली जाग्यावर खेळतीये, गार पडतीये. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला दाढत भरायचं आहे का? थोडं उगं भरायचं. दात घासायचं नाही का? दात घासायचं किंवा चकाटमध्ये निघत्यात दात आपल्या लेकरांचं आपलं एकदम स्वच्छ दात निघत्यात या आणि दगडावानी मजबूत पण होत्यात या. नुसतं स्वच्छ निघत नाही तर आपल्या नसा भरून काढायचं काम करताय ही सगळं काम करताय बहिणीनं. जे आपल्याला पाहिजे का नाही ती सगळं काय असं ते काम करताय या. काय सांगायचं तुम्हाला, दाढचं दुखणं ज्याला आहे त्यालाच माहित आहे की ती दाढा दुखायला लागल्यावर दात दुखायला लागल्यावर काय होतं काय नाही. डोक्याच्या नसा नवा फना फना करते त्या, बोलू सुद्धा वाटत नाही एखाद्याला. इतकं बेकार दुखणं आहे दाढचं. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे सांगा बरं. त्यासाठी आपण चांगलं प्रोडक्ट घेतलं पाहिजे आणि आपल्या सेहतची पण काळजी केली पाहिजे. आता पूर्णपणे ह्या कलर कसा झाला ह्याचा आणि ह्याचा समोर उदाहरण आहे व डोळ्यात एकच आहे, मागं पुढं काय सुद्धा नाही. आणि ज्या वेळेस आम्ही हे करून बघितलं त्यावेळेस आम्ही सुद्धा चितागती बसलो. किती दिवस झालं ह्यानं दात घासतोय या, आपण आपल्या हातानं वाटोळ केलंय म्हणलं दाडाचं आणि दाताचं. अजून जर 10-15 वर्ष जर घासले असते तर बुळकी टाकी झाल्याशिवाय राहिली नसती. तर आता ही आहे आपलं तेल, महाभृंगराज तेल. तर हे तेल काय काम करतं? हे तेल काम करतं केस गळणं थांबवतं. केसाची जी गळती असते का नाही ती पूर्ण थांबवतं. केसाला चकाकी आणतं, काळोखी, आणि केस लांब सडक वाढ होती. आणि दुसरी गोष्ट, सर्व मार्केटमध्ये जी तेल भेटते ती का नाही, जी प्रॉडक्ट भेटते तर त्याच्यापेक्षा स्वस्त आहे, कमी किमतीत आहे. ती म्हणाय की कमी किमतीचं असतं ती चांगलं वाटत नाही आणि जास्त किमतीचं असतं ती माणसाला वाटतं बाबा ती जास्त किंमत आहे तेव्हा ती चांगलं असेल. त्या ब्रह्मात जाऊ नका. अजून पण मी सांगते चांगलं घ्या, चांगलं लावा, चांगलं खावा. काय माहित आहे का की आपण जी खातोय जी आणतोय चांगलं दिसतंय त्या दिसण्यामागचं पण कारण बघा का हाय काय नाही. जरा थोड्या वेळ त्याच्यावर हे केलं पाहिजे, विचार करा, विचार केला पाहिजे. जेव्हा ही मी बघितलं वापरलं तेव्हा मी स्वतः जरा बदल स्वतः बघितला. माझी केस असताना ती कुरळी बहिणीनं आणि माझी केस भरपूर अशी गळत होती, पण ह्या तेलानं का नाही एकदम केस आपले चकाटपैकी होती. बघा खरं सांगते तुम्हाला चांगलं आहे ते. अहो ह्याच्या आधी मीच तुम्हाला किती वेळा तर म्हणलंय तुमच्या कविताताईची केस कशी आहेत, बोकडाच्या लोकर सारखी. आणि आता कशी झालीत, सरळ झालीत. नाही तर त्याला ती टप टप पडल्या सगळं होतं. सरळ पण होत नाही तर आपल्या केसाची जी गळती आहे ती मग भरून काढते, ती गळायची थांबते ती आपली केस. मुळा ती जडापासून मजबूत करतं, केसाला चकाकी येते, गळणी थांबते. आणि आपल्याला पाहिजे एवढं असे म्हणजे वापर आपण जसं करत जाईल तसं ती केस वाढत जाते. माणसाच्या जीवनात काय पाहिजे, सुख पाहिजे. आणि नॅचरल सगळं प्रोडक्ट असल्यामुळं साईड इफेक्ट काय नाही, भ्यायची काहीच गरज नाही. एकदम घट्ट झालंय. त्याचा कलर एवढा असा बदलला नाही पण ह्याचा पूर्णपणे लिलिलित झाले असं डिळडिळीत झालेली झाले. आता ह्याच्यावरनं तुम्ही विचार करा की प्रोडक्ट चांगलं कोणचं आहे. मी आता त्याला रिजेक्ट करून टाकलंय. मी सुरुवात केली माझ्या दाडांना ही लावायचं म्हणलं आजपासून. सगळ्यांना सांगितलंय घरातल्यांना. हर्बल पेस्ट लय महाग नाही बहिणीनं, चांगलं आहे का नाही. तुमच्या घरापर्यंत येत या, काय टेन्शन नाही. तुम्ही म्हणता